बहीण माझी लाडकी म्हणत विधानसभा जिंकली, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही जिंकल्या। मात्र लाडक्या बहिणीला दिलेल्या 2100 रुपयांच्या हप्त्याचा या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांना म्हणजेच नेत्यांना विसर पडलाय का? लाडक्या बहिणींना 2100चं दिलेलं आश्वासन कधी पूर्ण होणार असा सवाल आता याच बहिणी विचारू लागल्यात। आता लाडक्या बहिणींना 1500 रुपये जरी मिळत असले तरी दुसरीकडे दाजीचं शेतातलं अवकाळीनं सगळं उद्ध्वस्त झालंय, तर घरातल्या गॅसच्या किमती देखील वाढल्यात, वीज बिलही वाढलंय, महागाईनं उच्चांक गाठलाय। आता सगळंच वाढतंय म्हटल्यावर हे 1500ची टिमकी किती दिवस पुरवणार? त्यामुळे बाकीच्यांप्रमाणे आमचं अप्रायझल कधी असा सवाल आता लाडक्या बहिणी विचारू लागल्यात। याला या अधिवेशनाचाही संदर्भ आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाढ करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे। अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस याबाबत घोषणा करतील अशी शक्यता देखील आहे। राज्य सरकारची ही योजना सुरू होऊन आता 1.5 वर्ष झालंय, पण योजनेचा हप्ता अद्यापही वाढलेला नाही। योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। विधानसभेच्या निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याचीही घोषणा केली होती। गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा होईल असं लाडक्या बहिणींना वाटलं होतं, पण सरकारने त्यांची निराशा केली। यंदा मात्र अर्थसंकल्पात फडणवीस योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करतील अशी आशा या लाडक्या बहिणींना आहे। विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीतील नेत्यांनी लाडकी बहीण योजना हाताशी धरून जोरदार प्रचार केला। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणारा लाभ 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलं होतं। मात्र निवडणुकीनंतर अशी कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं। 2100 रुपये देण्याचं निश्चितपणे काम सुरू आहे। जर आपल्याला शाश्वतपणे योजना सुरू ठेवायची तर आर्थिक शिस्त पाळावी लागेल। 3% वर जाता येणार नाही। बॅलन्स तयार करून आम्ही दिलेलं आश्वासन नक्की पूर्ण करू असा शब्द फडणवीसांनी गेल्या अर्थसंकल्पानंतर बहिणींना दिला होता। यंदाच्या अर्थसंकल्पात फडणवीस हा शब्द पाळतील का याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं। राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून अगदी चर्चेत आहे। 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू करताना महिलांना आर्थिक आधार देण्याचा मोठा निर्णय घेतला होता। या योजनेमुळे 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होऊ लागले। घर खर्च, मुलांचं शिक्षण किंवा छोट्या मोठ्या गरजांसाठी हा पैसा उपयोगी पडत असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक महिलांना याचा मोठा आधार मिळतोय। ही योजना सुरू करताना सरकारकडून एक मोठं आश्वासनही देण्यात आलं। पुन्हा एकदा सरकार सत्तेत आलं तर महिलांना मिळणारी मदत 1500 रुपयांवरून 2100 रुपये केली जाईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला असला तरी महिलांच्या खात्यात अजूनही 1500 रुपयांचाच हप्ता येतोय। त्यामुळे 2100 रुपये नेमके कधी मिळणार हा प्रश्न राज्यभरातील लाडक्या बहिणींना पडलाय। सध्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधकांकडूनही हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे। या अर्थसंकल्पात 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विविध योजनांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदी जाहीर केल्या जाणार आहेत। त्यामुळे याच अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत एखादी मोठी घोषणा होईल का याकडे राज्यातील महिलांचं लक्ष लागलंय। गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। या निधीतून 2025-26 या आर्थिक वर्षात महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। पण जर सरकारने 2100 रुपयांचा निर्णय घेतला तर पुढील आर्थिक वर्षात यासाठी आणखी मोठा निधी द्यावा लागणार आहे। राज्याच्या तिजोरीवर आधीच मोठं कर्ज असल्याची चर्चा सुरू असताना सरकार हा अतिरिक्त आर्थिक भार उचलतंय का हा सध्या चर्चेचा विषय बनलाय।